वसा जनसेवेचा. भ्रष्टाचारातून कमावलेली करोडो रुपयांची चलचल संपत्तीचे शेकडो सातबारे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीला देऊनही तत्कालीन बहुचर्चित मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाडे यांच्यावर कारवाई संबंधित प्रशासन हतबल का, असा प्रश्न जोर धरत आहे. तत्कालीन महसूल मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाडे या महाभ्रष्टाचाराची पुराव्यानिशी तक्रार दाखल करूनही त्यांच्या नावे असलेल्या करोडो रुपयांच्या संपत्तीची खुली चौकशी मागील काही महिन्यांपासून सुरू होऊनही अद्यापपर्यंत तत्कालीन मंडळ अधिकारी भ्रष्टाचारी विजय टेकाडेंवर शासकीय कारवाई करण्यास एवढी दिरंगाई का, असा प्रश्न सुज्ञ नागरिकांमध्ये जोर धरत आहे. कारवाई करण्याची मागणी तक्रारदाराने आता एसीबीला स्मरणपत्रे, विनंती अर्ज दिले असून कारवाईचा घोडा कुठे अडला, हा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा व पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांना बुलढाणाचे तत्कालीन वादग्रस्त मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाडे, त्यांची पत्नी ज्योती विजय टेकाडे व त्यांचे इतर नातेवाईक यांचे नाव असलेल्या करोडो रुपयांच्या संपत्तीची खुली चौकशी करण्याबाबत 6 फेब्रुवारी 2023 व 29 एप्रिल 2024 रोजी एका तक्रारदाराने तक्रार अर्ज दाखल केले होते. आता 7 जानेवारी 2025-26 रोजी स्मरणपत्र देण्यात आले. या तक्रारीत म्हटले आहे की बुलढाणा येथील मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाडे, त्यांची पत्नी ज्योती विजय टेकाडे व त्यांचे इतर नातेवाईक यांचे नाव असलेल्या करोडो रुपयांच्या संपत्तीची खुली चौकशी करण्याकरिता सर्व पुराव्यानिशी यापूर्वीच तक्रार अर्ज सादर केलेले आहेत. मात्र बराच अवधी लोटून गेला असून त्यावर आज पावेती कोणतीच कारवाई झालेली दिसून आलेली नाही. आतापर्यंत अर्जावर नियमाप्रमाणे दिलेल्या कालावधीमध्ये आपल्या स्तरावरून संबंधितांच्या संपत्तीची चौकशी केली किंवा नाही, याबाबत तक्रारदाराला नियमानुसार कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे हा मासा एसीबीच्या गळाला केव्हा लागेल आणि भ्रष्टाचार चौट्यावर कधी येईल याकडे अनेकांचे लक्ष केंद्रित आहे. अजून बरेच काही पुढील भागात. जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा.